त्यामध्ये ओवी आलेली आहे. एकाच ऊसाच्या रसापासून 3 पदार्थ तयार होतात. साखर तयार होते, गुड तयार होते आणि काकवी तयार होते. काकवी माहित आहे का? आपल्याकडे गुराळच नाही तर काकवी कुठून भेटील? मराठवाड्यात दिंडी सोबत जात जा कधी कधी. काहीच भाजी वगैरे नसली, दूध नसलं ना, ती लोक वाटीत काकवी आणून देतात. काकवी शब्दाचा अर्थ आहे ऊसाचा कच्चा पाक, त्याला काकवी म्हणतात. आणि ते मळक्यात भरून ठेवतात आणि पोळी सोबत भाकरी सोबत खातात बरं का. ते एकाच ऊसापासून 3 पदार्थ तयार झाले. तिघातली गोळी कशी आहे? तिघही गोड आहेत पण गोळी अलग अलग आहे. स्वाद वेगळा आहे, गोळी वेगळी आहे. खाल्ली की नाही? खाल्ली. मग सांगा, सांगता येत नाही, याला स्वसंवेद्या म्हणतात. हा शब्द स्वतः तयार केलेले आहेत ज्ञानेश्वर महाराजांनी. कोणाचे हुसनेत आणले हो. शब्द प्रभू आहेत महाराज. का ज्ञानेश्वरी कळत नाही? कारण आपले डिक्शनरीतले शब्द पाठ आहेत हो. पण ज्ञानेश्वरीत आपण डोकंच लावत नाही तर कसं काय ज्ञानेश्वरी समजणार? फार अवघड आहे. जगावर उपकार माऊलीचे आहेत महाराज. आणि मी सांगत असतो, माळ कोणाच्या हाताने घाला ना जीवनामध्ये, परमार्थात आल्यानंतर गुरु फक्त ज्ञानेश्वर महाराजच आहेत, एवढं डोक्यात ठेवा. धन्य धन्य ज्ञानेश्वर.